फुटले गाणं सारं गाणं झालं गाणं सारं आवानी मन झालं फुटले पंख फुटले Once more! Once more! Once more! पंख फुटले गाणं सारं गाणं झालं गाणं सारं आवानी मन झालं फुटले पंख फुटले। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्ही बघितलाच असेल, तर प्रिव्ह्यू कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदा आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही आत्तापर्यंत जॉईन नाही केले तर फटाफट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या। त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, तुमचा जरा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर तर तुम्हाला इथं VPN कनेक्ट करून घ्यायचे आहे। तर मी इथं सुपर VPN वापरलेलं आहे। तर सिम्पली मी इथं सुपर VPN जे आहे ते इथं कनेक्ट करून घेतो। तर सिम्पली सुपर VPN इथं कनेक्ट होत आहे। VPN कनेक्ट झाल्यानंतर सिम्पली मित्रांनो, तुम्हाला कॅपकट एक्सचेंज जे आहे ते तुम्हाला इथून ओपन करून घ्यायचं आहे। तर सिम्पली त्याला ओपन करून घेतो। नंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसून येतो। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला इथून इंटरफेस दिसतो। नंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ज्या फोटोवरती व्हिडिओ बनायचा आहे तर तो फोटो तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर सिम्पली मी हा फोटो इथून सिलेक्ट करून घेतो आणि या फोटोला इथून ॲड करून घेतो। फोटो इथून ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं एक्सेप्ट रेशोचे ऑप्शन दिसते ऑप्शनमध्ये, तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। 9.16 सिलेक्ट करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचं आहे। फोटो व्यवस्थित इथं सेट झाल्यानंतर तुम्हाला इथं ओवरलेचे ऑप्शन दिसते। तर सिम्पली मित्रांनो, तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। तर त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला ॲड ओवरले करायचं आहे। ॲड ओवरले केल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्हाला इथून सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथून ॲड करून घेतो। तर हा व्हिडिओ इथून ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये एक्स्ट्रा ऑडिओचे ऑप्शन दिसते। तर सिम्पली मित्रांनो, त्यावरती जायचं आहे आणि तुम्हाला या व्हिडिओचं जे सॉन्ग आहे ते तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओ करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे एक्स्ट्रा ऑडिओ करून घेतलेला आहे। नंतर हा जो व्हिडिओ दिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे या व्हिडिओला इथून डिलीट करून घ्या। नंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोची लेंथ जी आहे ती तुम्हाला इथं सॉन्गच्या एंडपर्यंत अशा प्रकारे इथं घेऊन यायची आहे। तर अशा प्रकारे सॉन्गच्या एंडपर्यंत आणल्यानंतर तुम्हाला इथं व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर आपल्याला इथं व्हिडिओ जो आहे हा इथं फुल इथं झूम करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथं झूम करून घेतलेला आहे। यानंतर मित्रांनो, तुम्हाला बीट लावायचे आहेत। तर बीट लावण्याकरता मित्रांनो, सिम्पली तुम्हाला 3 सेकंदवरती येऊन जायचं आहे। तर अशा प्रकारे मी ते 3 सेकंदवरती येऊन जातो। 3 सेकंदामध्ये आल्यानंतर याच्या बघू शकता तुम्ही, इथं तुम्हाला 2 F 4 F दिसते। तर यामध्ये तुम्हाला 22 F बघायचं आहे। 22 Fवरती आल्यानंतर त्यावेळी एक पॉईंट दिसतो, त्या पॉईंटवरती यायचं आणि फोटोवरती क्लिक करून या फोटोला इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथं फोटोला कट लावायचे आहेत। तर आणखी मित्रांनो, पुढे तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे। आणखी तुम्हाला 6 सेकंदवरती येऊन जायचं आहे। तर अशा प्रकारे मी इथं 6 सेकंदवर आलेलो आहो। यानंतर 6 सेकंदामध्ये तुम्हाला बघायचं आहे 6 F। 6 Fवरती आल्यानंतर 6 Fच्या पुढे जो पॉईंट दिसतो त्यावरती यायचं आहे आणि तुम्हाला फोटोला इथं कट लावून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला आणखी स्क्रॉल करायचं आहे। 8 सेकंदवरती यायचं आहे। 8 सेकंदावरती आल्यानंतर तुम्हाला 8 सेकंदामध्ये बघायचं आहे 24 F। 8 सेकंदावर आल्यानंतर तुम्हाला 8 सेकंदामध्ये 24 F बघायचं आहे। तर अशा प्रकारे 8 सेकंदामध्ये 24 F बघितलेलं आहे। इथं जाऊन तुम्हाला फोटोला कट लावायचं आहे। यानंतर तुम्हाला आणखीच इथं स्क्रॉल करायचं आहे। 11 सेकंदावरती येऊन जायचं आहे। 11 सेकंदावरती आल्यानंतर 11 सेकंदामध्ये तुम्हाला 8 F बघायचं आहे। 18 सेकंदामध्ये तुम्हाला 8 Fवरती यायचं आहे आणि इथं फोटोला कट लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथं कट लावून घेतलेलं आहे। यानंतर तुम्हाला आणखीच इथं स्क्रॉल करायचं आहे। 13 सेकंदावरती येऊन जायचं आहे। तर अशा प्रकारे मी इथं 13 सेकंदावरती आलेलो आहो। यानंतर तुम्हाला 13 सेकंदामध्ये 22 F बघायचं आहे। 13 सेकंदामध्ये 22 F। तर इथं आलेलं आणि इथं पण तुम्हाला इथं कट लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथं कट लावून घ्या। नंतर तुम्हाला आणखी 16 सेकंदावरती येऊन जायचं आहे। तर अशा प्रकारे इथं 16 सेकंदावरती आलेलं आहो। 16 सेकंदावरती आल्यानंतर 16 सेकंदामध्ये तुम्हाला 8 F बघायचं आहे। त्याला अशा प्रकारे 16 सेकंदामध्ये 8 F बघायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला फोटोला कट लावायचा आहे। तर अशा प्रकारे इथं कट लावून घ्या। नंतर तुम्हाला पुढे आणखी इथं स्क्रॉल करायचं आहे। आणखी इथं स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथं 18 सेकंदावरती येऊन जायचं आहे।
तर अशा प्रकारे तर सिम्पली 18 सेकंदवरती येऊन जा तुम्ही. तर बघू शकता मित्र 18 सेकंदवरती आलेला. 18 सेकंदामध्ये मित्रांनो तुम्हाला 22 F बघायचं आहे. 18 सेकंदामध्ये 22 Fवरती आल्यानंतर इथं कट लावून घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो लास्ट बीट जी आहे आपली ती 21 सेकंदवरती येऊन जायचं आहे. 21 सेकंदावरती आल्यानंतर 21 सेकंदाच्या पुढे तुम्हाला 8 F दिसते. तर सिम्पली मित्रांनो 21 सेकंदामध्ये तुम्हाला 8 Fवरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला लास्ट बीट म्हणजे कट लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं बीट लावणं कंप्लीट झालेलं आहे. बीट इथं कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथं व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ते ॲनिमेशन्स लावायचे आहेत. ॲनिमेशन लावण्याकरता सिम्पली तुम्हाला पहिला जो फोटो आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं झूम 1 हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि याची जी स्पीड आहे मित्रांनो ते तुम्हाला इथं फुल करून घ्यायची आहे आणि याला इथून ॲड करून घ्यायचं आहे. ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दुसरा नंबरचा जो फोटो आहे तर सिम्पली त्यावरती यायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि यामध्ये तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. हा ॲनिमेशन इथं अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला 3 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला डायमंड्रिक शेक हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. हा ॲनिमेशनसुद्धा इथं ॲड झाल्यानंतर तुम्हाला 4 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्हाला इन कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शेक 3 हा ॲनिमेशन इथं अप्लाय करायचा आहे आणि याची स्पीड जी आहे ते तुम्हाला 1 सेकंद करायची आहे आणि याला इथून ॲड करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला त्याच्या पुढचा फोटो म्हणजे 5 नंबरचा फोटो त्यावरती क्लिक करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला स्विंग बॉटम हा ॲनिमेशन दिसतो तर याला तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचं आहे. याची स्पीड मित्रांनो तुम्हाला 1.5 करून घ्यायची आहे आणि इथून याला ॲड करून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे ॲड झाल्यानंतर तुम्हाला 6 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला स्विंग राईट हा ॲनिमेशन यात अप्लाय करायचा आहे आणि याची स्पीडसुद्धा तुम्हाला 1.5 करून घ्यायची आहे आणि याला व्यवस्थित इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर हा ॲनिमेशन इथे व्यवस्थित ॲड झाल्यानंतर 7 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि मध्ये तुम्हाला डिस्टॉक राईट हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला 8 नंबरचा फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून यामध्ये तुम्हाला वेव ॲम्प्लिफिकेशन हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन तुम्हाला याला अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला लास्ट फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला वेव ॲब्झर्वेशन हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं ॲनिमेशन लावणे कंप्लीट झालेलं आहे. यानंतर तुम्हाला इथं इफेक्ट लावायचे आहेत. इफेक्ट लावण्याकरता मित्रांनो तुम्हाला काय करता व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि सुरुवातीला तुम्हाला हेक्सागोनल स्पॉट हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आणि याला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचं आहे पहिल्या फोटोपर्यंत. नंतर पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला यामध्ये व्हायब्रेशन फ्लॅश हा जो इफेक्ट आहे हा शोधून घ्यायचा आहे आणि या इफेक्टला तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. व्हायब्रेशन फ्लॅश हा इफेक्ट इथून ॲड केल्यानंतर याची लेंथ मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत ठेवायची आहे. अशा प्रकारे मित्रांनो याची लेंथ वाढवून घेतलेली आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे 2 नंबरचा जो फोटो आहे त्यावरती यायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला बटरफ्लाय ही जी कॅटेगरी आहे बटरफ्लाय कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बटरफ्लाईज हा जो इफेक्ट दिसतो खाली तर याला तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थितपणे इथं ॲड झाल्यानंतर इथं व्यवस्थितपणे फोटोपर्यंत सेट करून घ्या. फोटोपर्यंत व्यवस्थित इथं सेट झाल्यानंतर तुम्हाला 3 नंबरचा जो फोटो आहे तो इथं सोडून द्यायचा आहे आणि 4 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. 4 नंबरच्या फोटोवरती गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर लव कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. लव कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये तुम्हाला फ्लिपेट हा जो इफेक्ट दिसतो हा याला तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आणि फोटोपर्यंत व्यवस्थित सेट ठेवायचा आहे. नंतर तुम्हाला काय करायचं 5 नंबरचा फोटो सोडायचा आहे आणि 6 नंबरच्या फोटोवरती जाऊन तर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला इन माय हार्ट हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. तर हा इफेक्ट इथं ॲड करण्या अगोदर तुम्हाला याला ॲडजस्ट करायचं आहे. तर याचे वर्टिकल तुम्हाला जेवढं आहे तेवढंच राहू द्यायचं आहे. नंतर तुम्हाला खाली इथं फिटरचा ऑप्शन दिसतो तर फिटरचे ऑप्शन जे आहे ते तुम्हाला इथे 0 करायचं आहे आणि याला व्यवस्थित इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ पूर्णपैकी इथं एडिट झालेला आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही आपल्या नवीन चॅनलवरती नवीन पहिल्यांदा झालेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो.